आजोदकोल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। बघा, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरची ॲनालिसिस करून आपण या सिरीज स्टार्ट केलेली आहे। त्यामधलं ही सेकंड पार्ट आहे। बघा, इथे आपण काय बघणार आहोत, जिल्ह्यांची पुनर्रचना। बघा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा किती 26 जिल्हे होते, आता 36 जिल्हे। तर कोणत्या जिल्ह्याचे विभाजन म्हणून नवीन जिल्हा तयार झाला यावरची आपण महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत। यावरचे आपण महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत। त्याचबरोबर मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। आता बघा, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन कोणता जिल्हा तयार झाला, तर सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा तयार झाला। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना हा नवीन जिल्हा तयार झाला। दोन्हींचे साल आणि दिवस महिना एकच आहे, 1 मे 1981। आता इथे ट्रिक लक्षात ठेवा। आता ट्रिक कशा प्रकारे लक्षात ठेवायची बघा, रत्ना आणि दुर्गा, रत्ना आणि दुर्गा नगरहून 81 रुपये घेऊन जालन्याला जाणार आहे। 81 रुपये घेऊन जाणार आहे। बघा, रत्ना आणि दुर्गा नगरहून 81 रुपये घेऊन जाणार आहे। आता बघा, रत्नावरून काय, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता, सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला। दुर्गावरून सिंधुदुर्ग, ठीक आहे। नगर छत्रपती संभाजीनगर, 81 म्हणजे 1981 रुपये घेऊन जाणार आहे। कुठे जाणार आहे, जालना, ठीक आहे, जाणार जालना। एवढं लक्षात ठेवायचं, रत्ना आणि दुर्गा नगरहून 81 रुपये घेऊन जाणार आहे, ठीक आहे, किंवा जालन्याला जाणार आहे या प्रकारे। त्यानंतर सेकंड बघा, धाराशिव जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा तयार झाला आणि चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार झाला। 1982 आलं, जेव्हाही 82 आलं, पहिले 16 अधिक 10 करायचं, 26 अधिक 10 करायला विसरायचं नाही। 16 लक्षात ठेवा तुम्ही, 16 ऑगस्ट 1982 लक्षात ठेवा आणि दुसऱ्याच्यात प्लस 10 करायला विसरू नका, ठीक आहे। बघा, आता इथे ट्रिक कशी लक्षात ठेवणार आहे, धावत लातूरहून चंद्रगडावर गेली। धावत लातूरहून चंद्रगडावर गेली, धावत लातूरहून चंद्रगडावर गेली। धावत धाराशिव, लातूर, तसे तसं चंद्रपूर आणि गडावर गडचिरोली। या प्रकारची ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता। फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचे, 16 सर्वात पहिले 10 येतं धाराशिव, त्यानंतर 16 येईल, प्लस 10 केल्यानंतर काय येईल, चंद्रपूर, ठीक आहे। 16 + 10 एवढं लक्षात ठेवायचं। आता मुंबई उपनगर 4 ऑक्टोबर 1990। इथे कोणतीही ट्रिक यूज होणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, 4 ऑक्टोबर 1990, ठीक आहे। मुंबई उपनगर हे तर लक्षात येईलच, फक्त डेट लक्षात ठेवा व्यवस्थित आहे। नंतर अकोला जिल्ह्याचे विभाजन, वाशिम हा नवीन जिल्हा तयार झाला। धुळे या जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा तयार झाला। केव्हा झाला, 1 जुलै 1998, 1 जुलै 1998। ट्रिक कशी लक्षात ठेवायची, 1 जुलै 1998ला ट्रिक लक्षात ठेवायची, अकोल्याला वाशिमवरून धुळ्याचा नंदू केला। अकोल्याला वाशिमवरून धुळ्याचा नंदू गेला। अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार, एकदम सोपी ट्रिक, ठीक आहे। फक्त साल लक्षात ठेवा, 1 जुलै 1998ला कोणती ट्रिक, या प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे। नंतर परभणी जिल्ह्याचे विभाजन, हिंगोली हा नवीन जिल्हा तयार झाला। भंडारा जिल्ह्याचे विभाजन, गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झाला। 1 मे 1999ला कोणती ट्रिक यूज होणार आहे, परगली भंडारा दिया, परगली भंडारा दिया, वरून परभणी, गलीवरून हिंगोली, भंडारा आणि दिया गोंदिया, ठीक आहे। परगली भंडारा दिया। त्यानंतर लास्ट ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला। लेटेस्टचं लक्षात ठेवायचं, 1 ऑगस्ट 2000
14. या प्रकारे तुम्हाला ह्या ट्रिक लक्षात ठेवायचं. इथेही तुमचा एक मार्क्स फिक्स होते. त्यामुळे बघा सर्व टॉपिक आपण इम्पॉर्टंट ट्रिकनुसार समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमचा चांगला अभ्यास होणार आहे. सर्व सब्जेक्ट कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर प्रिव्हियस याच्या क्वेश्चन पेपरची आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.